कामोठेमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली। या आगीमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र या आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पनवेल परिसरातील कामोठे येथील सेक्टर 36 मधील एका इमारतीला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागलेली आहे आणि एका घरामध्ये राहत असलेल्या दुर्दैवाने आई आणि मुलीला या आगीमध्ये आपला जीव गमवावा लागलेला आहे। आपण समोर पाहू शकता की ही जी सोसायटी आहे यामध्ये एका फ्लॅटमध्ये पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि आगीमध्ये 2 सिलेंडरचा ब्लास्ट झालेला आहे। आणि ही आग इतकी भयानक होती की या आगीमध्ये एका आई आणि मुलीचा होरपळून मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये यांच्या फॅमिलीमध्ये कुटुंबियांमध्ये पाहायला गेलं तर 3 मुलं होती, म्हणजे एक मुलगा आणि 2 मुली आणि एक आई, असा यांचा कुटुंब होता। जेव्हा आग लागली तेव्हा कुठेतरी त्यांची जी मोठी मुलगी होती ती नाईट शिफ्टसाठी गेली होती आणि मुलगा कामानिमित्त बाहेर गेला होता। त्यामुळे घरात एक लहान मुलगी आणि आईच होती आणि या आगीमध्ये दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे हळहळ परिसरामध्ये व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। एकतर आगीचं कारण प्रिलिमिनरी इन्क्वायरी जी फायर ब्रिगेड्स आणि यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये 2 सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। ए विंगमध्ये 3ऱ्या माळ्यावरती ही घटना घडलेली आहे। तर एक मुलगी आणि तिची आई हे बेडरूममध्ये झोपलेले होते आणि अचानक हे स्फोट झाले आणि त्यामुळे मला वाटतं त्यांना दुर्दैवाने आपले प्राण गमवावे लागलेले आहे। सगळं जे काही प्रिलिमिनरी इन्क्वायरी जी झालेली आहे पोलिसांचं आणि फायर ब्रिगेड्स या सर्वांनी जेव्हा काही पंचनामे केले किंवा ही आग विझवताना जे काही त्यांना अनुभव आले, त्यांनी जे काही खाली येऊन कथन केलं तर 2 गॅस सिलेंडरचा तिथे स्फोट झालेला आहे आणि फ्रीज कॉम्प्रेसरचाही स्फोट झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।